आज आपण पाहणार आहे बघा डेरिव्हेटिव्ह. बरोबर, मॅथ्समधला महत्त्वाचा भाग आहे. मग आता इथं क्वेश्चन कसा असतो, फाइंड द डेरिव्हेटिव्ह. आता या डेरिव्हेटिव्हचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. त्यातला फक्त एक फॉर्म्युला आपण पाहणार आहे. फॉर्म्युला असं आहे बघा, समजा एखादं फंक्शन आहे x⁻n, बरोबर, आणि या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला वाचायचं काय, d/dx ऑफ x⁻n विच इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, जी पॉवर आहे ती पुढे येते n इंटू x⁻, आणि याच्या पॉवरमधनं एक वजा होतो म्हणजे n-1 होणार. बरोबर, म्हणजे d/dx ऑफ x⁻n इज इक्वल टू काय येणार, n इंटू x⁻n-1. आता याची काही एक्झाम्पल आपण पाहूया बघा. समजा d/dx ऑफ x⁻² आहे, बरोबर. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा जो पॉवर आहे म्हणजे 2 आहे ते पुढे येईल 2 इंटू x⁻²-1, दॅट इज काय येणार 2 इंटू x⁻1, दॅट इज 2x. बरोबर. सेकंड एक्झाम्पल, d/dx ऑफ x⁻4, पॉवर पुढे येणार 4 इंटू x⁻, पॉवरमधनं एक वजा होणार 4-1, दॅट इज काय येणार 4 इंटू x⁻3, 4 इंटू x⁻3. थर्ड एक्झाम्पल, समजा आपण काय घेतलं, d/dx ऑफ x⁻9, पॉवर किती आहे 9 येणार पुढं x⁻9 मधनं एक वजा करायचं 9-1, दॅट इज 9 इंटू x⁻8. म्हणजे डेरिव्हेटिव्ह x⁻9चा किती आला, 9 इंटू x⁻8. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा काय दिले, d/dx ऑफ x⁻25, बरोबर. मग काय येणार 25 इंटू x⁻25-1, दॅट इज 25 इंटू x⁻24. आता ही 4 एक्झाम्पल तुमच्या लक्षात आले असतील, तर सर्वांनी कमेंटमध्ये मला सांगायचे d/dx ऑफ x⁻30 किती. थँक्यू.